ओके गाइस, आता मी कापते माझे घरी केस. तर ना मला असंच मूड आलं, माझे फ्लिक्स कट ऑलरेडी. तर म्हणलं चलो आता लांब झालेत हे केस, एवढे झालेत पार. तर माझे एवढे होते एवढे, आणि माझी केस एवढी गळत आहेत ना, म्हणजे जबरदस्त गळत आहेत. आणि ही एवढी केस झालीत लांब. तर मी अशी ना केस बांधून घेते पहिले, म्हणजे माझे फ्लिक्स निघतील. तर मी अशी माझी फ्लिक्स काढून घेतलेत आणि मागं टक केलेत मोठेवाले केस. तर ना मला खूप भीती वाटते. तसं भीती वाटायचं कारण नाही आहे, कारण की मी ऑलरेडी ह्याच्या आधी केस कापलेले आहेत. इग्नोर द आमचा मागचा पसारा. तसं मी तिच्याकडूनच कापून घेते जिथं मी जाते ते पिंकी दीदीकडनं. पण आज मी कापणार आहे. मला खूप ॲडव्हेंचर करायला आवडतं. माझ्या मम्मीला माहीत नाही मी आतमध्ये काय करते. तिला असं वाटतं मी आंघोळच करते अजून. आणि आता वाजलेत 12. तर मला असं वाटतंय मी असा कट करावा तिरपा. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा तोपर्यंत माझी केस वाढली पण असतील. तर माझी एवढी केस मी कापणार आहे आता. पहिले थोडीशीच कापते, काहीच घेतलं नाही खाली. माझी मम्मी ओरडेल मला. कापा हो का लेअर कट. आपला सरळ साधा कट करते. कात्रीने कट पण होत नाहीये. माझे एक्सप्रेशन बघून तुम्हाला वाटत असेल मला खूप भीती वाटते. तर वाटते. अगो बाई, काय करू मी? ओ माय गॉड, खूपच केस कापलेत गाईज मी. इतना तो बनता है. आता मी लेवल करून घेते एवढीच्या केसांची. अगो बाई, एका डोळे फनी दिसत असेल मी, फनी. आणि ही केस अशी सगळ्या रानावनात उडतात आहेत बघा. झालं बरं, मीच फरशी पुसले. आता मलाच आवरावं लागणार आहे. गुडघा दुखायला लागला आता बघा. ते तुम्हाला मी स्टाईल केल्यावरच कळेल. हे आता मी मागं टाकते. जाऊन दे, ही लगेच कापली जातील. पण मला आता ह्याची उंची घ्यावी लागेल. उंची, अरे कहना क्या चाहते हो? लेवल. फनी वाटत असेल मी तुम्हाला ना. कसं काय करू? साईडची मी जास्तच कापलेली केस. पागल हो गया. बाद झालं, कार्यक्रमच झालाय माझा. चलो बस. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. हे बघा, ही केस कुठं आणि हे केस कुठं. आणि हे आता माझ्या कानात बसणार नाही आहे. अशी झालीत केस. केलाय मी सत्यानाश.
हे बघा लेअर कट झाला. तर चला मी आता केस इथले गोळा करते. मी आहे ना असं कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट करून घेत नाही. झालं तर झालं, चलो इट्स ओके, असं नाही करत. बाई माझी केस आता कापली मी, छोटी झाली, काहीच नाही वाटत मला. आणि ही पहिली माझी अशीच होती आणि हे असं केलं ना तर असं छान पडतं. आता मी केस कापले, कोणतरी आलं वाटतं. चला आता मी लेवल करून घेते. BP लो झाला माझा. लहानपणा केलेला आहे तेवढं बाद झालं. मी केसाची लेंथ त्याला एवढीच ठेवली माझ्या. आणि कुठं दिसते का, हां नॉर्मलीच ठेवली लेंथ, म्हणजे एकदम छोटीशी थोडीशी कापली. किती घाण झालीत माझी केस आहेत ना, खूप घाण झालीत. तर मी ना केस किती कापली बघायचं का. बघा घरी बसल्या बसल्या हे असा उद्योग करते मी. कोण कोण माझ्यासारखं आहे सांगा मला, कारण की केसच यार खूप गळतात माझी केस. तर मी आता पहिले केस उचलते मग मी बोलते तुमच्याशी. बाय बाय. तर चलो केस कापले. आणि जर असं मी बंद केलं ना तर असं एवढी झालं तर ठीक आहे. माझे पहिले असेच, माझा फर्स्ट हेअरकट असाच होता. नंतर मला खूपच छोटी वाटली म्हणून मग मी इथपर्यंत करायला लागले. तुम्हाला ते वेगळं वाटत असेल पण होईल, माझे लगेच वाढतात केस. आणि चला आता मी मम्मीला सांगते माझे केस मी कापलेत. रिॲक्शन बघा, तिथं बोलती ती हाय बाहेर. तर रिॲक्शन बघा फक्त की मम्मी माझी केस खूप छोटी झाली. आणि हे बघा माझी हेअर म्हणजे रोजची हेअरस्टाईल कशी आहे, अशी बांधते मी आणि असे पडतात मग फ्लिक्स. तर चलो मम्मीला आता दाखवते मी. मम्मी ए मम्मी लवकर ये. अगं माझ्याकडून एक चूक झाली. हा काय बाजून घेतलं नाही, मग काय गार पाण्याने आंघोळ केली नाही, मग काय. रुको जरा सबर करो बोला. केस छोटे केले तुम्ही, इकडच्या साईडचे केस छोटे झाले. अगं खरंच तर चुकून माझे छोटे केस झाले. उद्योग काय चाललाय म्हणजे एवढा वेळ बावळीचा. तू काय म्हणत होती मी करणार आहे मी करणार काय एवढं काय तुझ्या आहेत की तेवढी नाही वाढतील. प्रँक माझी इकडच्या केस इकडे बघ, ही केस आहेत ना मोठी कापलीत मी, इकडची केस छोटी कापली. असं इथे घ्यायची बरोबर मी केस कापले. हे आहे ना हे असं घ्यायचं, इथं बघायचं, ही तुरच घ्यायची. हे काय मग हे मोठी आणि ही छोटी झाली. ते वडा इकडे छोटं कर, इकडे छोटं कर, इकडे छोटं कर, इकडे छोटं 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 म्हणजे माझी हितपर्यंतच होईल. असंच करायचं. आता ते आलेत बरं का, त्यांना सांगते मी केस माझे छोटे झालेत खूप. काय झालं? बीपी लो, पण बीपी लो झालं इथं. माझी केस चुकून छोटी झाली, चुकून छोटी कापली मी केस. विचार ही झाली मला ओरड. पप्पा चुकून केस छोटी झाली, मी चुकून कापली. माझा एवढे करायचे ना असे असे असं करायचं, असं करायचे. हा इथून करायचं असं. इकडे बारीक झाली, इकडे गप करायची. इकडे कापलं इकडे छोटी केस झाले. हाताने कापली काय? हा एवढे. इकडे हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
राम 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 हरे हरे. तर आम्ही इथं पंत्या लावल्या होत्या, त्या विजलेल्या आहेत. एकच पंती राहिलेली आहे. तर आज आहे हे त्रिपुरारी पौर्णिमा. तर आम्ही मग आज ना म्हणजे सगळ्यांच्या त्याचं असेल त्रिपुरात जातात आणि देवाची पण आरती करतात आणि घरातल्या मुलांची पण आरती करतात, ओवाळतात म्हणजे त्यांना. तर मम्मी सांगाल तुम्हाला काय आहे. तर तिने आता जाळली जस्ट. काय करतात आज आहे ना त्रिपुरारी वात जाळतात आणि मुलांना घरातल्यांना औक्षण करतात. आता मी आता मुलींना करणार आहे औक्षण. त्या वातीने ताटात ठेवायचं. विजल्या एकच राहिली फक्त. नाही, 2 आहेत. आणि आमच्या गल्लीत 3 लग्न आहेत तुळशीचे. आमचं काल झालं तुळशीचं. पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखवणारा. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान करावे असे शास्त्रात सांगितले आहे. आणि हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरस केली जाते. देशभरात मंदिरात विविध दिवे लावले जातात. गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. दारात रांगोळी वगैरे काढली जाते. जास्त करून कार्तिक पौर्णिमा आहे तर कार्तिक यांचे पूजन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काही जण त्रिपुरारी वात 105 वातींचा दिवा लावतात, काही जण 700 लावतात. आणि आपलं पण असं वाईट वृत्तीचे दहन व्हावे असं आहे. आणि कापसाचा दिवा लावतात. पंतीमध्ये ही वाट ठेवून तुपात लावली जाते. थोडक्यात अंधार मिटवा आणि प्रकाश. चला घ्या बसून पटकन. चालेल. तर गाईज आमची आरती झालेली आहे. त्या वातीनेच आरती केली आणि तुम्ही दीदीने माहिती सांगितलीच असेल. तर आता मम्मी आम्हाला ओवळतीये. पप्पांना आम्ही मिस करतोय कारण की पप्पा आता तुळशीच्या लग्नासाठी बिझी आहे. तर त्यांना आल्यावर पण नाही करू शकत कारण की ती वात नाही राहणार आता. दुधाचं काय करते? अच्छा. अशा रीतीने आमच्या ओवळणे झालेलं आहे. पाय पड लवकर चांगलं होऊ दे. मला पण पाय पडू दे बाई. आशीर्वाद दे मला जरा. YouTube लवकर प्रसिद्ध व्हावं हिचं. लोकांनी सबस्क्राईब करा. हा ना, लवकर पटापटा. आणि इकडे आमची दिदी जरा आजारी ती तर लवकरच बरी होईल. ते आता कसं व्हायरल चालू नाही झालं, किटाणू येत त्यामुळे. तर चलो गाईज हे बघा. माझं नाही लागली बघ की. गाईज हे बघा मला कसलं लागलंय आणि ही माझ्या माग लागली. मी नाही, माझा हात पुढे होते. तिचं नख लागलेली. माझं मला कसं लागल नख? तू असं करत आहे ना. आणि एवढं जोरात हाणलं ना माझ्या आईने मला. बघा तुम्ही, हिने कॅमेरा नाही उचलला नाही तर हिने दाखवलं असतं. बघते ना. आणि मी ना ह्याचा फोटो काढून
आणि मी ना ह्याचा फोटो काढून ठेवलाय. पप्पा आले की मी दाखवणार पप्पांना. तुला म्हटलं हळद लाव, कोणाचं नग लागू दे, पण ते उगाच हे व्हायचं काय. आणि आता स्वतःच नका चेक करते. आणि नेल पेंटर बघा कशी लावली. हा दाखव नेल पेंट जरा इकडं. बघा कशी नेल पेंट लावली. आणि मला हे केलं तू. माझ्या आवडीचा कलर आहे हा. आवडीचा कलरनी घातक. मला कसली मस्ती करते बघा आमची मम्मी. मग आणि गाईज माझी मम्मी म्हणते मला सारखं माझा आवाज मोठा आहे. तुम्हाला असं वाटतं का व्हिडिओ मध्ये बघून? बघा किती नाजूक आवाज आहे माझा. गाईज मी असंच बोलते, पण ह्यांना हा पण आवाज आहे ना. मम्मी आहे ना मध्येच बसल्या बसल्या अशी करते बघा, आकांक्षा दाखवते. मग श्वासोश्वासचे व्यायाम करते मी. युट्यूबचे बघून व्यायाम येते. युट्यूब वाला कोण आहे काय माहिती, त्यांनी सांगितलं असं मारायचं, शिरा मोकळा होतात, रक्तस्राव वाढतो. रक्तस्राव नाही वाढत बावळे. आणि मला तर माहिती काय माहिती का असं कर. रक्त पुरवठा नीट होतो. व्हॉट इज दिस गाईज? तुम्ही सांगा काय रक्त पुरवठा होतो. मेंदूचं मायग्रेनचे असं ज्यांच्या डोक्याचे त्रास असेल त्यांनी असं करायचं. आणि मारो हमको जिंदा मत छोड़ो साला. त्याला असं जर केलं, आता घरात पाहुणे आले आणि माझा रेग्युलर असा हे असेल एक्सरसाइज झाली काय म्हणते पागल हो गया. पाहुण्यांसमोर करायचं नाही. अगं रेग्युलर असेल तर परत रक्तस्राव वॉशरूम मध्ये करायचं. इकडे बघा असं असं करायला होती ती. आणि आम्हाला म्हणते पाठीत मारावा, आमच्या पाठीत मारा. आणि ना अशी बसल्या बसल्या टाकली अशी. येतो का घ्यायला? अशी करते अशी करते. आणि गाय मला लागले तर मला खूप आग होते तिथे. तिला दाखवा गोष्ट ते कोईची सांगतो. ह्या दोघींची झालीत भांडणं. तर हिला स्वतःला नको व्यायाम करायला. युट्यूबच्या आहेत मी ते बघती. कसं दाखव बरं कशी करतात काय हे अशा पण सांगतात करायला. असं रक्त वाहिन्या व्यवस्थित गप का जरा. परत हे असं डोक्याचा ज्याला त्रास आहे ना त्याने असं करायचं. म्हणजे बघा इकडे बघ. आणि युट्यूब वाल्यांचं किती काय ऐकावं, तर मी सांगते तेच ऐका फक्त बरं का. तुझं पण नाही ऐकायला पाहिजे युट्यूब वाल्याने. ते बरं खरं असेल, पण मला माहित नाही खरं का खोटं. पण कसं आहे, असं करून लोकांचे पैसे कमी झाले. दवाखान्यात नसते गेले मग लोक, घरी असेच करत बसले. मी तुला सबूत दाखवते. काय त्याच्या डोक्याचं आणि आहे त्याला बोल तसं का ग. त्याला कशाला बोलायचं बाई, माझंच पडले. फक्त तुम्ही माझं युट्यूब चॅनलचं, माझं रिअल आहे युट्यूब. आता मम्मी आमची चिडली. नाही चिडत नाही मी. आणि मला एवढी बोलली ना. आणि माझा आवाज खूप मोठा आहे गाईज. आमच्या घरात तेच चालू असतं, आवाजावरूनच चालू असतं. 2 दिवस झाले नाही. आज तर लय माझे ऍक्शन करून दाखवते. मला चिडवती उगच आणि मला चिडायला लावती बावळी ती. मी काय केलं की माझ्यासारखंच करून दाखवती सगळं. चष्मा असं चांगलं नाही कोणाला चिडवून. मी युट्यूबवर इन्स्टावर टाकलाय तुझा व्हिडिओ, माझी आई कशी करते अशी बघ. अरे कहना क्या चाहते हो? आणि मला इथं लागलेलं माझ्या मम्मीला दिसेना मला लागलेलं. तिला म्हणजे चष्मा घाल बाई असं बघायला लागले. कुठं ग तिच्या मस्तीने तिला लागले. हे खरं आहे का नाही? तुला दिसत नव्हतं. मला दिसतच नाही. मला चष्मा आहे. तुला कळलं पाहिजे. आज यांचं काही खरं नाही. आता ना पप्पा तरी ना मी मम्मीला ओरडणार आहेत. कारण की मला पप्पांना, मला जरी एवढं जरी खरं चटलं ना तरी पप्पा चिडतात. मी सांगेल पप्पांना तिथंच नक लागले. मी नाही काय केलं. पप्पा हिला ओरडणार आहेत आज. नाही ओरडत. कारण की त्यांना आवडत नाही मला काय झालेलं. पप्पानी मला असं जपलेलं आहे. तर हिने बघा कसं खरं चांगली मला. आणि नेलपेंट बघा त्याच मला हे केलं. सत्य फटाफट वाजले.
मम्मीने आमच्या हे सोडून लावले मधले तिने सोडले आणि म्हणती फॅशन तुम्हाला माहित नाही का एका बोटाला बघ माझं रक्त लागलं रक्ताच्या हात रक्त लागलं असेल तर माझ्या हाताने लागलं म्हणायचं. आणि माझ्या ह्याला रक्त लागले. बाई इथं CID सुरू झाले नाही दोघींचं पण CID सुरू झाले. मग तेच मला लागलं. नाही मग माझ्या हाताने नाही लागलं, रूपांतर. तुझ्याच हाताला बघ बघ, लागलं. कुठे? ह्या दोघींचं आता CID सुरू झाले. हे बघ ना, हे बघ, कुठे बघ. माझ्या पण बघ कुठे. तू घुसला आता. अगं कुठे पुसती? ते काय ते मधली बोट आहेत ना त्याच्या तिथं लागलंय बघ. नाही ते कुंकाचं आहे तुम्हाला त्याच्यातच माझं मिक्स झालं, कुंकातच माझं रक्त मिक्स झालं. बघ इथं रक्त येते बघा. आकडे त्रास नको देऊ मम्मीला ग बिचारी माझी मम्मी भोळी आहे राव. मम्मी आणि तू आहे ना डिझाईन बी काढली अशी बघ असं करतात ते. यार माझी मम्मी लय माझ्या भोळी. नावातच काढले मग यस. साधी बघा. साधी साधी भोळी आहे माझी मम्मा. साधी बोळी माझी आई स्वतःचं नाव कोरलं माझ्या हातावर नाकानी. समझ रहे हो समझ रहे हो ना. झाले हो का असं. लोक त्यांच्या नवऱ्याचं नाव कोरतात तू मम्मीचं नाव कोरलं आणि बाप्पांचं. तिचं माझ्या हित आहे. टॅटूची गरज नाही. टॅटूची गरज नाही. मग तू टॅटू समजा तुला चान्स भेटला टॅटू काढायचा तू काय काढशील? माझं नाव लिहिणं अक्षरी आकांक्षा. कशाला लिहायचं. बाई डबल ए नको नाही पण समजा नाही, मुलीचं ते. अगं यस फक्त काढणं त्याच्यात माझं पण येतं यस आणि त्यांचं पण यस येते. माझं पण लिहिलं. कुठं काढणार जर तुला संधी भेटली तर तुला समजा संधी भेटली इथंच कुठं काढणार आकांक्षाचंच असं काढायचं दिसलं पाहिजे. आकांक्षाचंच काढायचं तर काय करणार. मला मुळात आहे ना ते टॅटूच आवडत. नाही नका हिला आता जर एखाद्या कॉन्सर्ट मध्ये कुठं काय तिला भेटणार असेल पैसे बिसे गिफ्ट वगैरे तर पुरीचं नाव काढायला हवं ना आकांक्षा. तर काय करणार काढणार का नऊ अक्षरी काढायचं काढायचं. मराठीत मला आहे की 3 अक्षरी मग आकांक्षा. आकांक्षाच काढेल मानसी काढेल मी एवढं मैं नहीं मानता. आकांक्षाच काढायला हवं तर 9 लेटर. तुझी काय हे जबरदस्ती पण डबल ए. तुझी काय जबरदस्ती आहे ना मला काय मानशी म्हणून आहे का मला डबल ए. डबल ए केन केसचे मेहंदी काढत होते मी. मोठं अक्षर पप्पा आहे, नव्हते, काय पप्पा ते माझं नाव मानसी लिहा की पप्पा पाच पण नीट अक्षरी. बोलले, तुझी काय जवळ. होय 8 अक्षरी कुठं आणि 5 अक्षरी कुठं. MANASI ASI झालं. डबल ए के ए. बाईच्या नावाचा कोण टॅटू करणार आहे एवढा का बरं आकांक्षा. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत असेल तर तो इथं असं लिहिल आकांक्षा. अगं तो मराठीत लिहिल ना. माय गॉड असं कुठं असतं का लिहूनच असं नाव प्रेम कळतं. प्रेम लिहिणं पाहिजे मेन. हे दिखावा आहे नुसतं लिहिणं म्हणजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. मी तरी पर्सनली खिलाफ आहे टॅटूच्या. मला बिलकुल आवडत नाही दिखावा केलेला. आम्ही पण मनातलं पाहिजे मनात. ह्याच्याशी मी मम्मीशी सहमत. नाही जस्ट आम्ही एक विचारलं की समजा टॅटू काढायचा असेल तर तुम्ही मी नाही काढणार. मी नाही इथं काढणार आहोत तिथं असं मांजरीची पावलं. अगं तुला माहिती का एक आणि इथे ना अशी कुत्र्याची पाऊल टाक म्हणजे यांचं कुत्र्यावर डॉग लवर असतात ते कुत्र्याची पाय काढतात किती घाण प्रकार काही आहे. काढणार आणि ते कुत्रच मिळालं काय पावलं राहिले त्याचे मग. त्याच्यात आठवणीत काढतात. त्यापेक्षा त्याचा पावल्याचा ठसा येतो. आकडे तू समजा डॉग घेतलं तू डॉग लवर आहे तू टॅटू काढले कुत्र्याचा. नाही बाई आकांक्षाने मी ठरवलं होतं एकदा असं इथं पायावर इथं कुठेतरी असं काहीतरी नाही आपण काढायचं. आहे ना असं नको काढायला पण ब्लड डोनेट नाही करता येत बरं का. नाही आपण एक नाही का क्रेज आलती मध्ये टॅटू खूप तर एक आम्ही विचार केलता की आकांक्षा मी असं काहीतरी काढलं तर आम्ही दोघींचं असं मून आणि हे काढणार सन किंवा इन्फिनिटी ते पण हिथं असं असं कुठं किंवा फॉर एव्हरचं साईन. हा आणि आमचं एकदा ठरलं होतं विंग्स नाही का काढायचे पायावर. काय काय काढतात बाई ते विंग्स पक्षी. हा म्हणजे ते फ्रीडम. त्याचं काय फ्रीडम. तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा आता तुम्ही टॅटू टॅटूचं तर केलाय का. खूपच निघलंय कुठं कुठं काढायला. हा ना राव किती कोणतात मला पण नाही आवडत टॅटू. किती घाण दिसतं ते हातावर. ते आमच्या मम्मीचं पण
माझ्या मम्मीचा इथे टॅटू आहे, टिकली खाली लपवते ती. ते लहानपणी आमच्या आईने आम्हाला गोंधवलेलं. ते पण माझं वरती झालं, मला इथं पाहिजे होतं मध्ये, पण ते गेलं वर. त्या पोरी टिकलीला लावायच्या ना पहिल्या फॅशन म्हणून, म्हणून त्यांच्या आईने गोंधून घेतली. परमनंट परमनंट टिकली करून घेतली. तिला पण मी एक काळी टिकली करून घेणार आहे, ती लावत नाही टिकली. माझ्या पप्पांना इथं बाण पण आता इथं मध्ये मध्ये बाण लागला होता लहानपणी खेळताना. हे कर, सेटिंगचं बटन दाब. सेटिंगचं बटन दाब. तर चला, आमचा असंच मजाक चालू असतो. तुम्हाला पण आम्ही शेअर केला आमचा मजाक एक, असंच तुम्हाला एंटरटेनमेंट. इथं कनेक्ट होतं. आणि माझी मम्मी बघा, तुम्ही पण तुमच्या आईसोबत असंच चेष्टा मस्करी चालू असते का? आमची तर खूप चालू असते आमची तिघींची. असं आई कमी पण मैत्रिणींसारखंच आमचं असतं तिघींची. माझी आई नाही ती, मग कोण आहे? माझी फ्रेंड आहे ती. आमची लई मजा सखी चालू आहे ती माझी, असते. आणि पप्पा असले की पप्पा आमच्या तिघींच्यात भांडणं लावतात. बघा, मला एवढं लावलं तरी मी तिला सखी होय, म्हणते. आणि पप्पा असले की पप्पा आमच्या तिघींच्यात भांडणं लावतात. हा. आणि आणि आम्ही तिला जर असेल ना तर ही लगेच हे होती. आणि आम्ही तिघी अशा बसलो ना निवांत की पप्पा काहीतरी काम काढतात. नाही, भांडणं लावते. होय मम्मी, मी कशाला भांडण लावते बाबा? पप्पा काहीतरी काम काढतात, हे करा ते करा, बसू नका, चालू असतं आणि पप्पांचं. माझी केस बघा, आणि आमच्या आकांक्षाचं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. गाईज हे बघा केस कट केलेली आज. मला वाटलं सगळे तू प्रँकच करते पप्पांवर. अगं झाली चुकून केस, मी तर हादरलेच बाबा, पण एवढं पण नाही, अशी ठीक आहे, जाऊ दे. मी असं रिग्रेट फील नाही कधी करून घेत. तर चलो आता बाय. दीपू टिपू. वहिनीने का काय? आता आम्ही बघतो दुसऱ्यांचे ब्लॉग. 1,000 years later. असं कर तसं कर. या आता मेनू तयार होणार आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही काय करणार आहे ते. खायला या तुम्ही पण, मस्त गरम गरम. आणि आता पूर्व तयारी. हा, खाली घ्यायचा का नाही ते गॅस? घेते मी, घेणारच आहे खाली, मला एवढा वेळ. हा ना, उभा राहून नाही एवढं. बर. तर आहे ना, आम्ही करतोय आज थालपीठ. हे अचानक झाले प्लॅन. आता वाजलेत 8 आणि 8 वाजता आमचं अचानक झालंय की थालपीठ करूया म्हणून. तर सगळी पीठ मिक्स केलेत, गव्हाचं, ज्वारी, बाजरी, तांदळाचं पीठ, बेसनाचं पीठ, आणि मीठ आपल्या ह्याच्यात ऍड केले, ओवा आणि कोथिंबीर, जिरे, परत मिरची, लसूणची पेस्ट करून घेतली मी आणि त्याच्यात टाकली. आता म्हणजे लाल तिखट पण टाकणार आहे, पण एक मिरचीचं आपलं वाटण करून घेतलं. बघा, लेट झाला आम्हाला लॉक सुरू करायला, नंतर लक्षात आलं. आणि आता कांदा पण टाकते मी. कांदा जेवढा चांगला असतो तेवढा चांगलं लागतं. आणि ह्याची रेसिपी तुम्ही आधी पण बघितलेली आहे. आता आम्ही टाकतोय हळद, आणि हळद जास्त टाकायची जरा. हळद, घरचा मसाला थोडासा टाकायचा, थोडंसं टाकायचं. लाल तिखट घे. आता टाकायचं लाल मिरची पावडर, तू टाकायचं चवीपुरतं मीठ. दोघींचं पण इकडे, आणि मी तिकडे सिरियल वगैरे बसले. आमचं गडबडच असते नुसती. आणि हे अचानक प्लॅन ठरल्यामुळं हे झालं, नाही तर ह्यांचा प्लॅन वेगळा होता. म्हणजे मी भाकरी करायला पीठ घेतलं होतं, भाकरी करणार होते मी संध्याकाळी. आम्हाला पावडे कोण कोण खातो? आमची मम्मीच खाते फक्त. खातो आम्ही सगळे. आणि भाकरी करायला पीठ घेतलं आणि अचानक ठरलं, पप्पा म्हणले थालपीठ करू. पप्पाने आधीच सांगितलं होतं की थालपीठ करा, पण मम्मी म्हंटली नको, उद्या संडे आहे तर करू. आम्ही नाश्त्याला पण मस्तपैकी पातळ छानपैकी करा. कोथिंबीर टाकायला. त्याला काहीच नाहीये ना, लोणचं आहे ना सॉस आहे थालपीठाला. लोणचं नाही, चटणी करून आणते की 10 वाजता. आता हे मळून घ्या पटापटा, मग दाखवतो तुम्हाला. पीठ माझ्या उभं खाली, कारण तिला असं डाऊन वाटायला लागले जरा. करू का मी? नाही, खाली म्हणजे मी खालीच करणार होते, कारण की एवढं वेळ पाय उभं राहून दुखतात ना. असं मळून घेतलं तिने पीठ, आणि हे उद्या पण होईल आम्हाला. छान झाले चवीला, मस्त. अजून थोडी कोथिंबीर पण टाकायची, तसं जास्त कोथिंबीर असली की चांगलं असतं. मळून ठेव आता, नंतर कर निवांत. नाही, आता करून घेतलं लगेच. तर आता थालपीठ आमचं एक झालंय आता, म्हणजे होत आहे.
आणि मस्तपैकी पीठ मळलेलं आहे. ते असं तुम्हाला पीठ चांगलं नसेल दिसत, पण मी असं ओबड धोबडे मळलेले आता पराठे. हे बघा असं मस्तपैकी. आता मी खालीच घेतला गॅस, कारण की ना एवढं वेळ उभा राहायचं म्हणजे हा ना. आमची मम्मी हे बघू नका इकडं, कारण पातळ मळलेलं आहे, पातळच लागतं. आणि हे असे थालीपीठ थापून घ्यायचे पातळ. आणि जे तव्यातले असतात ना थालीपीठ ते खूप जाड असतात आणि मला तसे नाही आवडत. हे रुमालाचे म्हणतात. हा, हे रुमालावरचे छान लागतात, कारण की ते पातळ असतात. आम्हाला जाड अजिबात आवडत नाही थालीपीठ. हो का? हो शहरी का तुमचे थालीपीठ? हो, जाड अजिबात नाही आवडत आम्हाला. आमच्या वेळी तव्यात लावायचे. तेव्हा रुमाल नव्हते ना. रुमाल होते की हे असले ते भाकरीचे कापड. कापड. ओके, चला आता मी थालीपीठ करते, तर पटापटा मुलांना देते खायला, कारण की त्यांना भूक लागली. हा ना. आणि हे बघा थालीपीठ झालेलं आहे आपलं पहिलं वालं. चला आता हे टेस्ट करू आता. आणि जरा पप्पूच जरा खाते कसं काय झालं थालीपीठ बघा. दिलेलं. आता हे चटणी केली आहे चटणी कसली? मिरची आणि दहीची दही. आणि लोणचं ना. आणि त्याच्यासोबत असं मिक्स खाते मी, छान लागतंय. छान झाले ना. चव आली का तोंडाला? खूप छान गरम गरम दिलं. पेशंट आहे ना. छान आहे ना. मस्त लोणचं आणि त्या चटणी बरोबर इतकं सुंदर लागतंय. वा. आणि अजून तरी आमची चटणी यायची शेंगदाण्याची. आता ती यांना देऊ चटणी. मेस झालं. वा, भन्नाट. जिंकलंस कुणी कुणाला? आकाशाने मला. फार छान झालं. हानसी कसं वाटलं? आणि संतने 2 चटण्या केल्या त्या पण छान आहे. लोणच्या बरं घालून दाखव. लोणच्या बरोबर पण छान लागते, त्यांना आवडतं. लोणचं घाल त्यांना फक्त. वा वा, लोणचं पण छान आहे. कुठल्या कंपनीचं काय माहिती? रामदेव का रामबंधू काहीतरी. रामबंधू. मिक्स पिकल ना. आम्ही काय करतो दरवेळी आम्हाला प्रवीणचंच आवडतं. चलो एंड करू ब्लॉग आपण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.